नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड. आज दिनांक 18/12/2025 रोजी महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले हिंगोली जिल्ह्याचे खासदार राजीव सातव यांची राजकीय कारकिर्दी जर पाहिली तर देशाचे संसदपटू म्हणून त्यांची ओळख होती. सर्वात जास्त प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करून ही त्यांचा कार्याची लौकिकता होती आणि काँग्रेसमध्ये त्यांचं पाठबळ आणि त्यांचे वर्तणूक ही चांगली होती आणि त्यांचा जो मृत्यू झाला परंतु त्याची आठवण हे जनतेमध्येच असल्यामुळे त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस या पार्टीची जबाबदारी स्वतः स्वीकारली. खरोखरच आघात झालेला आहे. हे बघा, माझी भूमिका कोणाच्या राजीनाम्याने बदलणारी नाहीये. मी माझ्या पतीनं ह्या काँग्रेस पक्षामध्ये बलिदान दिलेलं आहे आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसशी राहणार आहे. मी श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांची सैनिक आहे आणि आजन्म राहणार आहे. कुणी आलं किंवा कुणी गेलं त्यांच्यामुळे आमच्यासारख्या एकनिष्ठ लोकांची भूमिका बदलत नाही. मोठमोठ्या पातळीवरचे जे मंत्री असेल किंवा लीडर असेल यांनी जेव्हा या पक्षातून त्या पक्षात जाण्यामध्ये नेमकी भूमिका काय असते हे खूप चिंतन व्यक्त करणारी आणि सखोल अभ्यास करणारी एक बाब आहे. परंतु रस्त्यावरचे कार्यकर्ते यांना त्यांच्या ज्ञानाचं गणित समजणारं अद्यापही नाही. त्यामुळे हे रस्त्यावरचे कार्यकर्ते केवळ झेंडा उचलून त्याची गुलामगिरी करणे, दारू पिणे आणि रस्त्यावर पडणे अशीच असते. त्यामुळे खरोखरच राजकारण करणारा हा राजकारण करत असतो. पतरनाळ्या उचलणाऱ्या चटया उचलणारा हा कार्यकर्ता चटया उचवत असतो आणि विदडा जो कार्यकर्ता देशी दारू पिऊन हे रस्त्यावर झोपत असतो. खरोखरच यांच्या फायदा हे मोठा राजकीय नेता घेत असतो. हे केव्हा बहुजन समाजाला समजणार? हा एक मोठा संदेश बहुजनापर्यंत जाईल का? त्यामुळे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.